चंद्रपूर जिल्ह्याचा पारा जो आहे, तापमान आहे, ते गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जवळ-जवळ 45 अंश इतकं तापमान जे आहे ते चंद्रपूरचं पोहोचलं आणि त्याचमुळे आता चंद्रपूर शहरातला जो रामाळा तलाव आहे, त्याचं पाणी मोठ्या प्रमाणात आटायला सुरुवात झालेली आहे. मुख्य म्हणजे हा जो तलाव आहे हा ऐतिहासिक आहे. गोंडकालीन राजांनी हा चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा व्हावा म्हणून 88 एकरमध्ये हा तलाव तब्बल तेव्हा बांधला होता. आणि हाच तलाव जेव्हा होता तेव्हा पाण्याचा मुख्य स्रोत होता आणि आजही चंद्रपूर शहरातल्या भूजल पातळीत महत्त्वाची भूमिका या तलावाची आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या तलावात पाणी अतिशय कमी झालेलं आहे. याचमुळे इथे मोठ्या प्रमाणात मासोळ्या देखील मेलेल्या आहे आणि याची दुर्गंधी जी आहे ती इथल्या आजूबाजूच्या लोकांना सहन करावी लागत आहे. आपल्यासोबत मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष आहेत इथले बंडू हजारे. बंडू भाऊ, काय नेमकं या सगळ्या मुळे होत आहे आणि काय नुकसान होत आहे मच्छीमारांना इथे? ॲक्च्युली हा तलाव जो वाचवण्यासाठी जे आमचं वाल्मिकी मच्छीमार सहकारी संस्थेचे सभासद यांनी अनेक पिढ्या हा जपला आहे. गोंडकालीन असल्यामुळे त्याला जपण्यात आलं आणि याच्यावर यांची रोजीरोटी आहे. ॲक्च्युली पाणी जे वाल कंपाऊंड चालू आहे ते पाणी तेवढं सोडायला नव्हतं पाहिजे. जास्त सोडल्यामुळे पाणी कमी झालं आणि त्या गरम पाण्यामुळे आज आमचं संस्थेचं नुकसान झालं, कारण मासोळ्या मेल्यामुळे. तर ही एक मच्छीमारांची बाजू आहे की ज्या त्यांचं या तलावात पाणी नसल्यामुळे मासोळ्या मरत आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे स्थानिकांना देखील याचा त्रास होतोय, कारण आपण जर पाहिलं तर याची तीव्र दुर्गंधी जी आहे ती आजूबाजूच्या लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. आणि मुख्य म्हणजे हा जो तलाव आहे हा अनेक लोकांसाठी फिरण्याची जागा आहे. सकाळी किंवा संध्याकाळी बरेच लोक इथे येऊन बसतात या तलावाच्या शेजारी. मात्र या तलावामध्ये जी दुर्गंधी आहे आणि अतिशय घाणेरडं स्वरूप सध्या या सगळ्याला झालेलं आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून रामाळा तलाव विकसित करावा यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो वारंवार सादर केला जातो, त्यावर चर्चा होते. मात्र गेल्या 10 वर्षापासून या डेव्हलपमेंट प्लॅनवर कुठलंही काम झालेलं नाही आहे आणि त्यामुळे लोकांची मागणी आहे की कुठेतरी हा जो चंद्रपूर शहराचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे रामाळा तलाव, हा जपण्यासाठी आता प्रशासनाने पावलं उचलणं आवश्यक आहे. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.